सोलापूर आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांचा इतिहास क्रांतिकारी असून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायला शिकवलं. तीच लढाई आपण आपल्या अधिकारासाठी आणि हक्कासाठी लढलीच पाहिजे. अन्यायाविरुद्ध आपण पेटून उठलंच पाहिजे असं प्रतिपादन सेंट्रल ह्युमन राईट संघटन परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर कुमार लोंढे यांनी सोलापुरात केलं आहे. सोलापुरातील निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये राज्यस्तरीय मानवाधिकार परिषद पदाधिकारी निवड समारंभामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून VM शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन ऋतिक जयकर उपस्थित होते. या प्रसंगी इंजिनियर तथा उद्योजक संकेत भैया थोबडे यांची राष्ट्रीय युवा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे प्रमाणपत्र फरीदा पुनावाला आणि मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं. याच वेळी श्रेयश पाटील मालक यांची राज्य संघटकपदी आणि लक्ष्मीकांत बंटी पवार जिल्हाध्यक्षपदी तर सतीश मानेकर यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं. कार्यक्रमाचं चोख व्यवस्थापन श्रेयश पाटील मालक यांनी व्यवस्थित केलं होतं. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर MG तांबोळे, ॲडव्होकेट धनंजय बाबर, कीर्तिपाल गायकवाड आणि रणजित सातपुते आवर्जून उपस्थित होते. त्यांनी आपले भाषण या ठिकाणी केले. यावेळी माजी नगरसेवक महेश थोबडे, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुधीर थोबडे, सत्कारमूर्ती संकेत थोबडे, राज्याध्यक्ष दिनेश बिरवाडकर, ॲडव्होकेट धनंजय बाबर, राज्य सचिव मनोज गायकवाड, उपाध्यक्ष प्रफुल्ल बाबर, कमिटी मेंबर कीर्तिपाल गायकवाड, जिल्हा महिला अध्यक्ष शांताबाई पवार, जिल्हा अध्यक्ष लेबर अलायन्स फोरम रणजित सातपुते, सांगोला तालुक्याचे उपाध्यक्ष आकाश मनसुडे, जयश्री सावंत, चेतन कोंडे देशमुख, डॉक्टर KK कुंभार, दत्ता कोकरे, बालराजे विरकर, पिंटू महाराज शेगर आदीसह विविध मान्यवर आणि प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर स्नेहभोजन करण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना डॉक्टर कुमार लोंढे काय म्हणाले पाहूया. He tried his level best to get rid of me, but I wouldn't move. And then finally he said, "Okay, we'll give you the check. Now you go out." I said, "No, give me the check in my hand and then only I go out." And he gave me the check and he told my chartered accountant, "Don't bring this lady here again." Because they try to, make us feel we Indians, I mean, this is our country and we are. क्रांतिकारी इतिहास आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि सोलापूर हे दोन जिल्हा अग्रक्रमानं नाव घेतले जातात. कारण या जिल्ह्यांचं नाव अग्रक्रमानं येतं कारण इथली लोक तेवढ्या क्रांतिकारी विचाराचे आहेत. या परिषदेसाठी स्टेजवर असलेले सर्वच विराजमान मान्यवर, आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्यांनी भाषण केलं ॲडव्होकेट MG तांबोळे साहेब, ॲडव्होकेट बाबर साहेब, महेश मालक, सुधीर मालक आणि जे इंजिनियर आहेत संकेत भैया, त्यांचे दुसरे बंधू आणि ज्यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत ते श्रेयश भैया असतील, बंटी भैया असतील, उपस्थित आमचे पुण्याची सर्व टीम आहे, कोल्हापूरच्या आहेत, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, अगदी पुण्यापासून कोल्हापूर पासून सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले. बांधवांनो, मगाशी भाषणामध्ये उल्लेख झाला, सर्व महापुरुषांच्या विचाराचा उल्लेख झाला. काय आहे मानवाधिकार? तुम्ही म्हणणार 12ला आम्हाला 11ला बोलवलंय, आम्हाला बसवलंय. ज्यावेळेस आमच्या फरीदा पुनावाला ताई बोलत होत्या त्यावेळेस आमच्या भगिनी हसत होत्या. मी म्हणलं आमच्या महिलांना सुद्धा इंग्रजी समजते आता. वे अंडरस्टँड इंग्लिश आहे का नाही? त्यामुळं आणि सगळ्यात समाधानाची बाब आहे, रात्री मला फोन आला मनोज सरांचा की साहेब पुनावाला मॅडम येत आहेत आणि त्यांचं वय आहे 76 वय आहे. त्यांनी मला फोन केला आणि मला नाही म्हणता येणार. म्हणलं उलट चांगलं झालं है ना. म्हणजे आपण देवळामध्ये जातो ना त्यावेळेस देव तर पावतो पण देवळही पावतं, अशा पद्धतीची व्यक्ती आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत. हे संकेत भाया तुमचं म्हणजे चांगलं कार्य आहे आणि चांगलं कार्य असेल तर निश्चितपणे न्याय भेटतो, याच्यावर माझा विश्वास आहे. मी जो तुमच्या समोर उभा दिसतोय हा गाव कुसातला, गावगाड्यातला, श्रमणारा, राबणारा पोरगा, त्याच्या पोटी जन्म घेतलेला पोरगा हा कुमार लोंढे. हा काय दिल्लीमध्ये जन्माला नाही आला, हा काय कुठे शहरामध्ये मेट्रो सिटी मध्ये जन्माला नाही आला. गावातल्या गाव कुसाचा पोरगा जर ह्युमन राईटचं काम करू शकतो तर तुम्ही का करू शकत नाही हे तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे.
कुसुमाग्रज म्हणतात मोडून पडला संसार.